एक गांव, ते गांवा भितरी एक मनुष्य तेगेले परिवारा बरोबरी वास करता आशिल्लो. सांत तेगेले व्यवसाय आशिल्ले. सहजानुची तो मनुष्य परमेश्वराले भक्ती बी जान आशिल्लो. ताका दिसताशिल्ले आपणा कडेन मस्तितले संपत उरका, ते संपत्तांनी हांवें बरें काम करका म्हणून. तेजे बरोबरी तेगेले मनाचे व्हड इच्छे म्हळ्यार ते गांवा भितरी परमेश्वराले शिवाले मंदिर नाशिल्ले. ते कोरते तेगेले बाप्पा बी आशिल्ले, हेक ते कोरते आशिल्ले. अशें ताका दिसता उरताशिल्ले खंय तरेची म्हाका संपत प्राप्त जाली, तुंतुनी एक मंदिर बांदून घे न्हू, सगळे लोकांक एक देवाल दर्शन घेवचें अवकाश करून दिवका म्हणून. दैव योग कितकी ताका ते गांव आशिल्ले तसले एक संत आले, परिचय जाले. संता कडेन हें वचचें लागलो. तुमचे कडेन उपदेश घेतले. तिने सांगले बरेची ईश्वराला पूजा केले निमित्त ऐश्वर्य मेळटना. ऐश्वर्य प्राप्ती कशी उरलेली ईश्वराले विशेष आराधना करची पडटा. हांव तुका सांगून दिता म्हण सांगे न्हू. आनी कितले अनुष्ठान ताका सांगून दिलेची आनीची ताका ते थोडे वेळ जप करचेक सुरवात करी म्हण सांगले. ते गृहस्थाक मस्त आनंद जावन गेले. गुरुदेवान सांगला खंडितानूची हे परमेश्वर आराधना करून गेलेली म्हाका संपत प्राप्त जाता म्हणजे विश्वासाचेरी तो आराधना करूं लागलो. तुमी विचारतलेच ईश्वराक आनीची ऐश्वर्याक कसलो संबंध आसा. आमी ऐश्वर्य म्हणटा ते सहजानच सांगचे लक्ष्मी म्हणून. लक्ष्मी नाही म्हणटना आमी, लक्ष्मीची ऐश्वर्य देवतेची. जाल्यार ऐश्वर्य म्हणजे कितें शब्द आसा ते शब्द खुंत निमित्त आयले म्हणजे कळतना ईशस्य भावः ऐश्वर्यम, ईश्वरा निमित्त ऐश्वर्य शब्द आयले. अशान ईश्वराक ऐश्वर्याक अविनाभाव संबंध. ते निमित्ताने तो भक्त गुरुजीन सांगिल्ले प्रमाण, संतान सांगिल्ले प्रमाण सकाळीचे थोडे वेळ अनुष्ठान करून घेवन तिगेलो व्यवसाय करता आशिल्लो. अशें आसतना प्रायः तिगेले प्रार्थने परमात्मा पर्यंत पावणकी कितकी. एक दिवस परमेश्वर स्वप्न येवन ताका सांगता आसा पळय गांवाचे भायर एक झाड आसा, ते झाडाचे तोगू संपताचे कोपरी आसा. अशें हांव न्हू ते तूं काण घे, तुंतनी मागीर मंदीर बी बांदी तूं बी बरें करी म्हण सांगे न्हू. ताका स्वप्ना भितर दृश्टांत येता. तेन्ना हे भक्ताक अत्यंत संतोश जाले. तो गांवा भायर गेलो. थंय एक पिपळा रूख आशिल्लें हयी. थंय रातो रात वचूंक न्हू सहजानुची फोंड काण पळयले. तेके कोपरी वरकी मेळ्ळे. तेगे खुशीक पार मिना पाप. सहजानुची ते कोणाक गुत्तनशीची घरा घेवन आयलो आनी दवरून घेतलो. दवरून घेवन त्या संता कडेन गेलो. गुरुदेवा तुमी सांगलेशीची म्हाका परमेश्वर आशिर्वाद मेळ्ळे, ऐश्वर्य बी प्राप्त जाले, भूनिधी म्हाका परमात्मान सांगून दिवशिल्लो आसा. अशें हांव न्हू मुखारी ते देवस्थान कशें करता, तेजे वापर कशें करता म्हण तुमी सांगता म्हण सांगे न्हू मागणी केले. तेन्ना त्या संतांनी देवस्थानाचे आय,
गोपुराचे हायट हे सगळेच एक वेवस्थीत करून न्हू अशी अशी बांदी तुका बरें जाता म्हण सांगे न्हू ताका सगळेची एक नक्षी पुरा काणून दाखोवंक न्हू ताका सांगलें. ते पद्दती प्रमाण सगळे गांवांत लोकांक सांगूंक गे न्हू हें एक सुंदर जालें तसलें मंदिर बांदता आसा. मंदिरा काम 1 वर्सा भितर परिपूर्ण बी जाल्लें आनी परमेश्वरा प्रतिश्ठेक संतां भुरगीं आपूण हाडले ताणें संत हातेच्यारीची परमेश्वर प्रतिश्ठेले. थंय एक पुजे वेवस्थीत केले. बरे रितीन पुजा चलता आसा. हें गृहस्थ आतां गृहस्थ्यान उरना श्रीमंत्यान परिवर्तीत जावन गेलो कारण ताका ऐश्वर्य मेळ्ळें. अशें हांव गे न्हू थोडे पयशे दान धर्म वांटूंक गे न्हू आनी थोडे कितें पयशे आसा तो तेगेले वेवसाया लायन घेतलो. अशें हांव गे न्हू थोडे पयशे निमित्त दिवस दिवस तो अभिवृद्धी येता गेलो. लक्षाधीश आशिल्लो कोट्याधीश येता गेलो. कोट्याधीश आशिल्लो अब्जाधीश येता गेलो. अशान तेगेले वेवसाय वाडता गेले. केन्ना मनुष्य श्रीमंत येतकी तेन्ना सहजानुची तेगेले लागीं हांव तुगेलो म्हण येता लोकूय जास्त उरताची केन्नाची. अशी अनुची अनेक लोक तेगे कडेन आयल्याची हांवें तें करचें आसा हें करचें आसा तूं आतां दुड्ड थोडी उदार जावन दी नंतर आमी तुका दिताची म्हूण सांगे न्हू. मस्त लोकांनी तेगे कडेन पयशे मागून व्हरले. जाल्यार ह्यो ते कसले विचार केलना विचारतात न्ही बे एक विश्वास परतून दितलेची म्हूण सांगे न्हू अनेक लोकांक पयशे दिल्लो. तेगेले चल बी व्हड येता आशिल्लो. शिकता आशिल्लो तो शिकूंक बापालो वेवसायाक आयलो मात्र थोड्या वर्सां भितरी हें सदग्रस्त निधन जावन गेलो मेल्लो. तेन्ना तेगेलो पोतू ते वेवसाय मुखार करोवचें लागलो. जाल्यार ते वेवसाय पुत्ता खातीर लागलो ना पाप. कितके प्रयत्न केलो आनी कितले वेवस्थेचेर मुखार वचचें गेल्लो जाल्यार लुकसाण जावन गे न्हू मस्तितले कठीण प्रसंग ते पुत्तान अनुभवशीचे पडले. अशें गे न्हू ताका दिसलें बापान मसलो पयशे दिल्लो आसा म्हूण सांगे न्हू खातें कितें बरयलें उरता खातें पुस्तकान पळयलें ताणें. अनेक कितले लोकांक नांव आशिल्लें. तिंकूचे विचारलें बापान पयशे दिले हांगा आसा तुमी मागीर पयशे परतून दिया म्हणून. तेन्ना लोक हुशार न्ही बे तेणें सांगलें तुगेले बाप्पा आसतना दीन जाल्यार आमी ते पयशे परचे त्यान बरोवंक येता जाल्यार आमी कितें करचें आमी दीन जालां म्हणून सांग उठलो हात वचून सोडलेची. अशें न्हू मस्त पश्चाताप केले का दिवस काडचे कश्टाले कितें करचें आतां आपणांनी म्हण सांगचें पश्चातापा भितर उरलो. एक बड्ड्याक दिसता आशिल्लें मागीर बाप्पाक हंडी मेळ्ळा म्हण म्हाका गुत्त आसा उठूंक काही पयशे बाप्पान खर्च केलना जाल्यार कितें जालें कितें की कसले म्हूण सांगून विचार करचें लागलो. वरो खंय तरी बाप्पानी समृद्ध जालें तसलें संपत खंय तरी निंपून दवरली पळया म्हूण सांगे न्हू बाप्पा येयले अनेक कितलें पुस्तक काण पळयचें खंय तरी बरोवन दवरली पळयचें काय तरी प्रयत्न करचें लागलो. सहजानूच एक देवा विशयी भितर भक्ती कमी आशिल्लें. देवा रमाक पुजे मात वता आशिल्ल्यो बाकी टायमार वचनाशिल्लो जाल्यार भितर अनेक कितलें पुस्तक आशिल्लीची अशी एक पुस्तक पळया म्हणून शिवसहस्रनाम पुस्तक अशें काण पळयलो. थंय एक कडेन बरोवन आसा ते पळयचे भितर हें चल्ल्याक संतोश जावन गेले. थंय बरयलें आसा शिवरात्र दिवस दनपारचे 11 घंट्याक निधी गोपुरा तुका दवरलो आसा म्हूण सांगे न्हू एक थंय मेन्शन केल्लें आसा नोट केल्लो आसा बरयलें आसा. तेन्ना हें श्रीमंताक चल्ल्याक आनंद ओहो मागीर बाप्पानी शिवरात्रेचे दिवस दनपार 11 घंट्याक गोपुराचे तोग्गू कलशा तोग्गू संपत दवरलो खंय म्हण सांगून विचार करूंक न्हू ते बांदिल्ले देवस्थानाक गेलो अशी गोपुरा पळयलो ते खाली आशिल्ले हॉलो जावन आशिल्ली त्या पुराची. ताका मना भितर दिसलें प्रायशः
ते कलश कितें आसा तो तोगू कितें तरी दवरचे बरें मागीर बाप्पानी म्हणून कलश फुटयलो. खंय कितें मेळटा? खंय जर चुकून घेवन ते आपापी देंवन आयले कितकी म्हण गोपुरवरकी काडलो. खंय मेळटा? अशी हांगे न्हू हेका दुड्डा चिंत आशिल्ले म्हण सांगे न्हू हेणें देवस्थानावरकी काण घातले. लोक विरोध केले बी आयकल ना. पयशे आनी परतून बांदून दिता म्हूण सांगे न्हू रिक्वेस्ट करून न्हू देवस्थान पुरा काडले. जलेबीची तेका एक पयशेचे तुकडवरकी मेळना तेका. मस्त निराश जालो. अयो पयले म्हागे कडेन पयशे ना. तेजे बरोबरी परमेश्वराल देवस्थान काडटा तसले पाप काम हांवें कोण सोडला आतां. कितें जालें मागीर जिवन आतां म्हणजे पश्चातापा भितरय उरून गेलो पाप. पण अशी पश्चाताप करता आसतना तेका एक याद आयलें. मागील बाप्पा हांगा गांवा भायर एक संत केन्ना मेळटा उरता आशिल्लो. ती कडेन वचूंक न्हू कितें तरी एक पर्याय सोदूंक घेया म्हूण सांगे न्हू तें पुस्तक घेवन गेलो आनी संता दाखयलें अशी मागील बाप्पा न्ही हें पुस्तक भितर बरयलें आसा. शिवरात्री दिवसाचे दनपार चक्र घंटेक कलशा तोगू पयशे दवरला म्हणून. अशें तें सोदूच हांवें कलश काडले गोपूर काडले देवस्थान पुरा काडलें. म्हाका खंयचे पयशे मेळना. हांव कितें करूं? मागीर मी थोड चूक केल्लो आसा. म्हाका कितें तरी बरें जावचें वाट दाखया. हेजी परिहार सांगया. मागीर बाप्पान दुड्ड खंय दवरला म्हणून म्हाका मेळटा म्हणून. संत एक 2-3 मिनटां वाट घेवन पळयल्याची. तिणें सांगलें आज ह्या कुतरूचे जावत ना मारया तूं फाल्यां यो हांव विचार करून तुका सांगता म्हणून. तशी तो परतून चल घरा गेलो. दुसरा दीस परतून आयलो. संतान ताका सांगलें तूं गेले बापायन बरें जालें म्हाका कळ्ळें विशय कितें म्हूण सांगे न्हू. जाल्यारी तुगेले बापायन पयशे दवरला आसय जाल्यार ते पयशे आतां तुका मेळूंक शकत ना. ते पयशे तूं एक काम करी पयलीं नेमकीच ते देवस्थान बांदी तुका तुमचे पयशे मेळटा म्हणून. पयले कडे पयशे ना आनी नवें देवस्थान बांदचे पयशे मेळटा म्हणजे गॅरंटी कितें? तेन्ना संत सांगता आसाची तुका तुज्या बापावंचो विश्वास आस न्ही मागणीचो विश्वास आस न्ही करी. पयलीं देवस्थानाचे कितें तेणी पयलीं कांड जालें एक प्लॅनिंग आशिल्लें तें परतून दिल्लें अशें तें सांगिल्लें तुज्या बापाक तशी करी म्हूण सांगे न्हू. आनी कोणाक काणकी वचूंक गे रीण घेवंक गे न्हू आशिल्ले प्रमाणाची देवस्थान बांदलें तेणें. प्रायशः देवस्थान पुनः यथावत जालें. माघ मासाक ते प्रतिश्ठापन केलें आनी थोडे दिवसा नंतर शिवरात्री येवची. माघ मासा भितर शिवरात्री येवची सहजानुची. अशें आमगे न्हू तो पुनः गेल्लो. तुमी सांगले अशीची रीण करून हांवें देवस्थान बांदिल्लें आसा. आतां तरी ते कोपरी खंय आसा संपत खंय मागीर बाप्पान निंपून दवरला ते दाखयची वेवस्था करया म्हणून. तेन्ना संतान सांगलें गडबड नाका शिवरात्र दीस यो ते दिवस बाप्पान दवरला पयशे हांव तुका दाखोवन दिता म्हणून. हें पुस्तक मूळ तुजें कांय अर्थ ना. संतांचो विश्वास बापायन दवरला आसा म्हणजे गुत्त बी आसा ताका. अशें परतून घरा गेलो. शिवरात्रेचे दिवस आयले. संत 10 घंटेकाची देवस्थाना कडेन राबल्याची. देवस्थाना कडेन राबून गे न्हू सुतलूची प्रश्न घालता आसाची. सामान्य 11 घंटेचे वेळा लागीं लागीं सूर्य येता आसा. तेन्ना ते संत फाटल्यान गेल्याची. देवस्थाना फाटल्यान एक कणें देवस्थान गोपुराचे सावळी पडटा आशिल्ले. संतान सांगलें हांगा तूं फोंड काडी तुका संपत मेळटा म्हणून. तेन्ना तो सांगता आसा हांगा दवरला न्ही मागीर बाप्पानी कलशा तोगू दवरलेले तुका तेवट नाका रे हांगा फोंड काड तूं. तो पाप पोवतू उपाय नासतना आनी परतून आळा घेवन फोंड काडशिता. थंय ताका संपत्ताचे आनी व्हड कोपरीगी मेळटा. संतोश आवत ताका. संतोशां वचूंक गे न्हू ते संताक धन्यवाद सांगता. आनी कितें तेणें देवस्थानाचें रीण काडलें तें रीण पुर्तीची
मुक्षिता आणि परतून व्यवसाय करता तो बरें येता म्हणजे कथा आयकल नंतर प्रायः मनुष्य जिवना भितरी अनेक कितें प्रसंग उरताची ते प्रसंग आमी अर्थान घेवचे जावत ना. कोण तरीच ते प्रसंग सोडून घेवन आमकां सांगतलो कोण तरी एकलो गुरू उरका मार्गदर्शक उरका म्हणजे सत्य हें काणी निमित्त आमकां कळून येता. प्रायशः तो संत तरी मेळनाशिल्ले उरलेली, हेका ते आस्ती मेळनाशिल्ले आनी हेका एक पयशे मेळनाशिची हेणें आत्महत्या करून वचची आशिल्ली की कितकी. पळया ते संतांनी ताका वाट दाखयले, ते पयशे खंय आसा म्हूण अर्थ तेणें काडले. सहजानुच आमी पुरा कितें करता पिशेपणा भितरी गोपुरा तोग्गे आसा म्हणून गोपूर काडता वता बीन आहा. तून तो बरयलो आसा शिवरातचो दिवसाचे 11 घंटेक कलशा तोग्गू म्हणून टायम बरयलो कित्याक, दनपार म्हणून बदल कित्याक, हें उठ्ठी विचार करूं गेलतना ते विचार कोणा येवचे शकता. ते म्हालगाडे मात येवचे शक्त बीन आहा, ते गुरू लोकां मात येवचे शक्त बीन आहा, बाकी लोकां ते कशे येतले. आमी सगळे लोक पामर न्हू कितें त्या पुतान केलें की तशी करतले बीन आहा. तेजी रहस्य कळकाम जालें आसतरी प्रायशः गोरू म्हालगाडे अनुभवी लोकांले सहयोग आमी घेवचे पडटा. अशानुची आमगेली गुरू केन्ना सांगता उरता आशिल्लेची म्हालगड लोकांले गुरूजना लोकांले सहाय नाशिची आमी खंयची अडचण घेवची आसता जिवना भितरी. खंयचे एक प्रसंग आयले समस्या आयले कश्ट आयले आसतरी आमी तेंगे कडेन वचचे का मार्गदर्शन घेवं का तिने सांगिल्ले प्रकार चल्ले री खंडितानुची आमी पार येताची कश्टांतन दूर येताची म्हूण सांगें न्हू. खरें है हें केन्ना आमकां समस्या उरता त्या समस्याचें कारण आमकां गुर्तुरतना ना समस्या परिहार करून मुखार वचचें आमकां वाट गुर्तुरतना तेन्ना वाट दाखयतले आमगेले म्हालगाडे आमगेले गुरू आमगेले संत म्हणजे आमी केन्ना याद दवरून घेवचें पडटा. अशें हांवें न्हू जिवनाचे कितें अनेक इतले प्रसंग आसाची त्या प्रसंगांतल्यान जरी आमकां पार देवप म्हण जालें आसतरी त्या प्रसंगाचे धर्मशास्त्राचें रहस्य तरी आमकां गुंतवप म्हण जालें आसतरी प्रायशः गुरूक शरणागती नाशिची म्हालगड लोकांक शरणागती नाशिची दुसरो वाट ना आमकां. धर्मशास्त्र अशी वाचूं गेल्यार आमकां कळना म्हणना अर्थ जाता जाल्यार तेजें कितें रहस्य आसा तें रहस्य कळकाम जालें आसतरी गुरू मुखांतर तें कळून घेवंक ना. तें सगळें रहस्य सगळें पुस्तकां बरयलें उरतना. धर्मसिंधू पुस्तक मेळटा, मनुस्मृती पुस्तक मेळटा, भागवत आदी महान ग्रंथ मेळटाची. हे ग्रंथ वाचलेरी आमकां काणी कळटाले कशें चलका म्हूण कळटाले. तें कितें चलका तें कांय कळटना आमकां. तें कितें चलका तेजे फाटल्यान रहस्य कितें हें उठो कळकाम जालें आसतरी आमी गुरूक म्हालगडेक शरणागती येवपाची तेंगे निमित्त आमी कळून घेवचें पडटा. मागीर जिवना भितरी तसले 3 गुरू मागीर जिवना भितर मेळ्ळेची. धारवाडा भितरी करकी भितरी बुच्चन शास्त्री म्हणून नंतर आमगेले जन्मदाता जाले तसले. हें तिगो लोकची धर्मशास्त्र भितर तितले निष्णात बी हे तितलेची विशेष जाले तसले ज्ञान अनुभवान तिणी सिद्ध करून घेतिले. तेंगे भितर मस्त तितले विशय कळून घेवचे आमकां अवकाश मेळ्ळे जिवना भितरी. प्रायशः ना अशी उद्देरी आमी बीची खंयची पुस्तकाची बदने काय वाजोवन बसतली कितकी हें तशें जालें ना. अनेक कितें रहस्य तेंगे भितर कळटा तरी आमकां थोडें उलयता तसलें धैर्य आज मेळटा आसा आमकां. आमगे गुरू कडेन खंयचे प्रश्न केले बीची ताका उत्तर तेणी सहजान दिता आशिल्लेची आनीची योग्य जालेली दिता आशिल्लेची. बाकी लोक उत्तर दिताचे हारके उत्तर दिताचे कशें उत्तर दिताचे जाल्यार तेंगेली तशी नाशिल्ली पद्दती. धर्मशास्त्राचे कितले विशय आसा ते कळून दिवचे. आमी कितले प्रश्न तेंकां विचारले म्हणना तितले प्रश्न विचारलाच तितलें उत्तर तेणी प्रितीन दिलाच. खंयचोक उत्तरा खातीर काण घातलो ना. सहजानूच आमी विचारले. आमी देवालय आरती करतात न्ही आरतीक हळदी पिठ आनी कुंकुमाचे कुमकुम घालून घेवन अक्षत गेले घालका आमी म्हणून सहजान आमी आरती करताची मंगळ आरती करताची. ते मंगळ आरती करता आसतना ते मंगळ आरतीक हळदी पिठ कुमकुम धरून घेवन फूल की जालें धरून घेवन आमी आरती करताची. आमगे मना कितें प्रायशः ते आरती कांड जाले नंतर कुंकुम लायन घेवचे आरती घेवचे हेजे खातीर आमी करताचे म्हणजे भावना आमगेली. जाल्यार आमगेली गुरू सांगता आशिल्लेची
ते आरतीक कुमकुम हळदी घांगेन फूल दवरच्या वखदार घालची कित्याक म्हणून सांगले री तो कितें आरती भितर अग्निदेव आसा ताका आमी पयलीं पूजा करक रे पूजा करून ते आरती देवा काडका म्हण खंयचे वस्तू देवा म्हाका बरें काम केलें आसता ती ताका एक पूजा करून ताका एक योग्य ते दिन व्हरचें पडटा अशा न्हू आरती लायले नंतर ताका हळदी पिट्ट कुंकूम घांगेन अक्षत घांगेन ताका गौरव दिवंक आमी ती आरती काडले री तुमचो निमित्त अग्निदेव प्रसन्न जाता तो अग्निदेव तो परमात्माक ते दिव्याचे लागीं वचूंक न्हू तेगे दिव्य ते घेवन येता ते आमकां जिवना भितर बरें करता अशें न्हू आरतीक आमी काडकिंता पयले हळद कुमकुम फूल अक्षत घांगेन नंतर ते गौरव दिन अग्निदेवा गौरव दिन आरती काडका म्हणून फ्रेश आहा हें कितें कल्पना आसा हे कल्पने अशी आमकां येवचें शकत ना आमी कित्याक वयताची हें एक पद्दती हां तशी कर कशी दिसता रे म्हण करताची आतां विचारचें काम ना पयले उठ खान तयारी अग्नी लायचे पयले उठ हळदी पिट्ट कुंकूम घान आरती लायन आरती काडताची ते हांव चूक म्हणून वतना जाल्यार ते न्ही पद्दती आरती लायले नंतर अग्नी केन्ना प्रज्वलीत जाले थंय ताका गौरव दिवचे तरी हळद कुमकुम फूल अक्षत घांगेन आमी कितें करता आरती काडची कितें आसा पद्दत आसा ते योग्य जाल्या तसल्यो पद्दती जाल्यार आज आमगे मना कितें हांव गेला आरती हळदी पिटी घालका इतलेच हळदी पिटी कुंकूम घालका इतले सोडले री कितें कथा घालका हें खंय आमकां आसा हेजी कल्पना आमकां खंय आसा अशें घे न्हू प्रायशः हें कितें धर्मशास्त्राचें रहस्य जावका हें रहस्य जावं केलें गुरू मुखांतर हें कळकविना सहजानुची आमी अशी वागता गेल्यार हें उठूची अनुभव येवच ना अशानुची गुरूक तितलें महत्व स्थान आमगेलें भालकर लोकांनी दिल्लें आसा अशानुची गुरूक ब्रह्मा विष्णू महेश्वर रुपाचेर आराधना केल्ले संस्कृती आमगेली हें भारतीय संस्कृती अशें आमगे न्हू आमी सगळोकुची गुरूक शरणागती या आमगे कितें संदेह आसाची धर्मशास्त्राचे ते संदेहाचे निवारण आमकां घेया आमी कशें चलका कशें उरका कशें केल्यार परमात्मा लागीं पावयत परमात्मा आशिर्वाद आमी घेवीत म्हण कळून घेया तन्मुखांतर आमी सगळोकुची बर दिया तसले एक अनुग्रह भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळो करो म्हणचे एक विशेश तसली मागणी श्रीदेवीले चरणां भितर दवरता आसा.